काही नाही, विभागीय कार्यालयात कळवलंय, दंडात्मक कारवाई करावं आणि ते होईल आता. प्रत्येक सगळ्याला दिल्यात खाली. आपला तिसरा मुद्दा असा होता की येणारे पाणी हे खूपच कमी आणि घाण येते, तर हे पाणी खालील प्रमाणे प्रति व्यक्ती 55 लिटर याप्रमाणे देण्यात यावे. पिण्यासाठी पाणी 3 लिटर, जेवण बनवणे 5 लिटर, आंघोळ करणे 15 लिटर, भांडी धुणे 10 लिटर, कपडे धुणे आणि इतर कामासाठी 12 लिटर याप्रमाणे प्रति व्यक्ती 55 लिटर याप्रमाणे ते पाणी आलं पाहिजे, जेणेकरून की आताच्या नळाद्वारे त्यात एका तासामध्ये एखादा हंडाच भरतोय, त्याच्यामध्ये प्रेशर अजिबात नाहीये. बरोबर आहे. तर याच्यावरती काय आहे सर आपलं? सध्या त्याचे ट्रायल तुम्हाला 55 लिटरनं पाणी काय लिहिलं बघा. वाल बिल काय कंट्रोल वाल कमी जास्त करायला तर करायचे आणि त्या गल्लीतच सोडायचं. त्यांचा माणूस पाहिजे ते करायला करेल ना. आमच्या माणसाला शिकता येईल, तुमच्या माणसाला ताब्यात देताना तुम्हाला तुम्हाला क्लिअर करून नाही साहेब, त्याचा अभ्यास लागतो. आता आम्ही त्याशी वाल दुरुस्त करायला सरपंच काय वाटलं 3 वालला फुल पाणी म्हणून त्याने बाकीचे 2 वाल बंद केले, पाईप नीटच केली. तसं असतं मग प्रेशर. हा, त्यांचा एक माणूस ठेवा 25 तारखेपर्यंत, म्हणजे खालचे पोरं शिकायचे ना हाताखाली. तुमचा एक माणूस ट्रेन झाला ना सगळं ओके. आमचे दोन्ही ट्रेन वापरते, आम्हाला वाल जमत नाही. आपला चौथा मुद्दा असा आहे, पाण्याची शुद्धता निर्धारित केलेल्या मानकानुसार म्हणजेच IS 1500 गॅस 2012 प्रमाणे नाही तर ते पाणी त्याप्रमाणे देण्यात यावे, म्हणजे शुद्ध पाणी देण्यात यावे. 3-4 कधी एक केलंय तर तुम्हाला सांगतो, आम्ही जरी तुम्हाला आज शुद्ध पाणी दिलं, लक्षात घ्या, आणि उद्या जर ते खराब होत असतं तर ग्रामपंचायत किती महिन्यातून किती वर्ष प्रत्येक महिन्याला जाते ना रिपोर्ट, प्रत्येक महिन्याला पाणी चेक केलं जातं बाजारात या ना, आणि रोजच्या रोज पाण्यात पावडर टाकली जाते. आता काही लोक म्हणतात वास येतो, पण त्याला पर्याय नाही. त्याची ब्लिचिंग पावडर टाकून जरी केलं तिथं तरी त्यात ब्लिचिंग पावडर टाकीत मिसळून गावाला ग्रामपंचायत सोडत 2 तासात. ओके. बरं. आपला 5वा मुद्दा असा आहे, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेच्या आदेशातील नमूद केलेले अटी व शर्तीच्या अधीन राहून काम करणे बंधनकारक आहे, परंतु त्याप्रमाणे करण्यात आलेले नाही तर ते त्या प्रमाणात करण्यात यावे. योजनेचे काम तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येत आहे. आपला 6वा मुद्दा असा आहे, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने यांच्या धोरणानुसार वेळोवेळी दिलेल्या शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. योजनेचे काम केंद्र राज्य शासन यांच्या धोरणानुसार चालू आहे, तसेच यापुढेही धोरणाचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. नंबर 7, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिकदृष्ट्या व गुणवत्तापूर्वक मार्गदर्शक सूचनाचे पालन गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यात यावे, जे की ते आता सध्याला करण्यात येत नाही. या योजनेचे काम यॉकपोस कंपनीचे अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांचे अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून यापुढेही सदरच्या कामावर अधिकच्या भेटी देऊन काम योग्यरित्या पूर्ण करण्यात येईल. आपला 8वा मुद्दा असा आहे, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा कामाचा प्रगती अहवाल बार चार्ट प्रमाणे बंधनकारक राहील व तसा बार चार्ट सह मासिक प्रगती अहवाल ठेकेदाराकडून सादर करणे बंधनकारक आहे, परंतु ते याप्रमाणे होत नाही तर ते त्याप्रमाणे करण्यात यावे. ठेकेदारांना बार चार्ट प्रमाणे काम तत्काळ पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आलेले आहे. त्याला म्हणलं तुला आपलं 25 तारखेच्या आत कामच करायचं. आता हे आपलं 8व्या मुद्द्याचं आपला 9वा मुद्दा असा आहे,
टाकरवलमधील प्रत्येक घरी नळ कनेक्शन देण्यात यावे. म्हणजेच सिमेंट कॉन्क्रीटमध्ये नळाची तुटी लावून देण्यात यावी. फक्त प्रत्येक ठिकाणी पाईप काढून दिलेले आहे. नवा मुदत चाचणी चालू असून चाचणी पूर्ण होताच नळ कनेक्शन हे योग्य प्रकारे करून देण्यात येईल. आपला 10वा मुद्दा असा आहे, जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची पाण्याची गुणवत्ता क्वालिटी चेक करण्यात यावी. पाण्याचे नमुने तपासणी करूनच गावात पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्यात येईल. जो आता येतो ते कसं आहे सर? हां साहेब, आता ट्रायल अँड रन चालू आहे. आणि तुम्हाला ज्या दिवशी गावात आम्ही म्हणू की आज उद्यापासून तुम्ही पाणी वापरा, हे लोक दौडी देते, त्या दिवशी तुमच्या क्वालिटी ही लॅबला जाईल. तुम्ही जर म्हणले की आणि लॅबचे रिपोर्ट आहे ती तुम्हाला 2 दिवसात रिपोर्ट येते. मग आता पाणी कसं सोडतो आपण वापरायचं सोडायला लागले, सोडले का रात्री आलता पाणी सोडलं इथं बस ऐका तक्रार दिली ऐका तक्रार दिली 2 मिनिट ऐका 2 मिनिट पाणी सुटतंय. आता मला एक सांगा 2 मिनिट ऐका तुम्ही. माझं काय म्हणणं, आता जर तुम्हाला चेक करायचं म्हणलं उद्या लॅबला पाठवा, पण पाणी ओकेच आहे ते. हे पाणी आता पाणी ओके रातचं पाणी ओके नाही सर, रातचं पाणी ओके नाही ना ते. देऊ आपण सिद्धता करण्यात नाही, ज्या दिवशी तुम्हाला पूर्ण चालू होईल. आतापर्यंत जेवढं काय पाणी सोडले कधी आता ग्रामपंचायत प्रशासक असेल तुमचा ग्रामसेवक ऐकून घ्या, कधी म्हणले का हे पाणी सोडू नका असं सांगायचं काम नाही का नाही. आता तुम्ही पाणी सोडताना कुठल्या गल्लीत जाणार आहे तुमच्या शिपायाला सांगा, ह्या गल्लीत सोडायला पाणी योग्य असेल तरच त्यांना द्या. ब्लिचिंग पावडर त्या टाकीत टाका. ब्लिचिंग पावडर असेल का टाकून द्या. ते पाणी म्हणजे केले असेल किती जण हा जरी भरपूर पडते दवाखान्यामध्ये पुन्हा पाणी अशुद्ध प्रमाणात सोडण्यात येत आहे, घाण पाणी सोडण्यात येत आहे आणि ते पाणी पिल्यामुळे अनेक लोक आजारी पण पडतात. त्या लोकांना माहित नाही पाणी प्यायचं का नाही. घरामध्ये आता माझं 3 वर्ष आजारी पडलं 2-4 दिवसापासून. लाख रुपयाचं आलं ते विचार करा पहिले. दररोजचा ते बसवलो का आपण. आपला 11वा मुद्दा असा आहे, टाकरवल अंतर्गत येणाऱ्या वस्त्या या ठिकाणी नळ कनेक्शन देण्यात यावे. टाकरवल अंतर्गत असणाऱ्या वस्तीला नळ कनेक्शन देण्यात येईल. 11वा मुद्दा आपला असा आहे 12वा टाकरवन अंतर्गत केलेल्या नळ कनेक्शनमुळे गावातील रस्ते खोदण्यात आलेले आहेत, तर ते रस्ते दुरुस्त करून देण्यात यावेत. योजनेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर व प्रत्येक कुटुंबियांना पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर अंदाजपत्रकात नमूद असणाऱ्या तरतुदीनुसार रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल. आपला 13वा मुद्दा असा आहे, टाकरवन गावाअंतर्गत कोणत्याच सार्वजनिक ठिकाणी नळाचे कनेक्शन दिलेले नाही, तरी टाकरवन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी नळ कनेक्शन देण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी नळ कनेक्शन देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तिथे काढलेत छोट्या, आता त्याला मध्ये घ्या तुम्ही. ते कुठं काढलं सर? शाळेला काढली, शाळेला काढले कधी शाळा, अंगणवाड्या, मंदिर, जिल्हा परिषद शाळा कोण गेलंय? जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेमध्ये कनेक्शन आहे का पाण्याचं? ऐका त्याला ज्या दिवशी आपली होईल जिल्हा परिषद शाळा, सरकारी दवाखाना, जनावरांचा दवाखाना करून घ्या ना. घ्यायचं नाही सांगा ना तुम्ही. आणि ग्रामपंचायत मध्ये सुद्धा घ्या. घातलं ना माणसांचे अर्ध्या रस्त्यात कट केले, कट केलेले ते बाहेर खराब झालेले पुढे. काय झालं साहेब, ज्यावेळेस काम चालू होतं तिथं सिमेंट डांबरीकरण रोड आहे, म्हणजे 88-89 त्याच्यानंतर डांबरीकरण आहे, त्याच्यानंतर सिमेंट रोड आहे. हे मग ह्या जी रोडला काम करताना पाईपलाईन धनिक कनेक्शन आलं का? हे समजा पॉईंट कनेक्शन या घरापर्यंत जायचं, ते कनेक्शन त्यांनी काय केलं, इथून काढलं का वर इथंच कट केलं. ते म्हणलं हे नंतर जोडायचं.
मग ते समजा घरात गेल्यानंतर तुमचं त्याचा दाब आहे म्हणून हेच प्रॉब्लेम आता ज्या दिवशी तुमचं त्यांनी पूर्ण दाबानं त्रुटी- सगळे म्हणतील आम्हाला पाणी हा. आलं लक्षात घ्या पटकन जोडून देऊ त्याला तिथं त्याला तीच काय त्रुटी आदरणीय भैर मी केली जीसीबी ढकललेलं आहे ते मध्ये कनेक्शन दबलेले काय जिथं येत नाही त्याला परत दुख राहतो हा पाईपलाईन पुरे आणि एक सांगतो, की जोपर्यंत सुरळीत होत नाही पाणी तोपर्यंत आपल्याला रोड उकरा उकरी करावं लागणार एवढं सगळ्यांनीच करावं लागणार आपल्याला 100% आणि ह्या आठवड्यात तुमची प्रोसेस संपून टाकू. आपला 14वा मुद्दा असा आहे, तातडीची पाणी पुरवठा म्हणून टाकरवन गावाअंतर्गत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. टंचाई निकष लक्षात घेता